पहिला सामना जो उराडे वॉरियर्स आणि वेदश्री यांच्या दरम्यान झाला तो सामना अगदीच वेदश्री वॉरियर्स संघाने जिंकला आणि वेदश्री वॉरियर्स संघाचा आशिष याने यायचा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी तब्बल 13 रन्स आणि 3 विकेट त्याच्या नावावर राहिले. तोच आशिष ठरला मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट आणि 13 धावा ज्यानं केल्या तोच आशिष ठरला मॅन ऑफ द मॅच. वेदश्री संघाचा आशिष आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. त्यानंतर दुसरा सामना बिरसा ब्रिगेड आणि आशिष वॉरियर्स यांच्या दरम्यान जो झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला तर दुसरा सामना जो बिरसा ब्रिगेड आणि आशिष वॉरियर यांच्या दरम्यान झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक ज्याच्या नावावर 9 धावा खर्च करत 3 विकेट तुझा ऋतिक ठरला मॅन ऑफ द मॅच. ऋतिक आपण या. चला ऋतिक आणि आशिष आपण यायचं आहे या वेळेला. 6 हिटर स्पोर्ट्स षटकार 6चा वार पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉलवर षटकार ठोकला जातो. जणू पहिल्या चेंडूवर विमानाची सैर करवल्या या ठिकाणी आणि षटकार येताना पाहायला मिळाला. मास्टर पवन याच्या बॅटमधून पवननं ठोकलेला हा षटकार गोलंदाजी मार्कवर मास्टर अजयवर पवन भारी पडला. पवनच्या सहाय्यानं षटकार ठोकला. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम फटका आडव्या बॅटनं चेंडू स्क्वेअर रेझर मधून चेंडू निघून जातो. महेश तांबडा यांच्या स्वागतासाठी चेंडू सीमारेषे पार येतोय चौकार. डीजे तिचा सकाळच्या थंडाव्यानंतर हा फलंदाज देखील थोडासा तापताना आपला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर षटकार तदनंतर चौकार आणि या वेळेला अगदी हलक्या हाताने खेळत निर्धाव चेंडू डॉट बॉल. यावेळेला लेक्साच्या दिशेने आडव्या बॅटने खेळला फटका 30 क्रम चेंडू फील्ड झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसला जातोय. खराब फेकी इथं म्हणता येईल आणि 2 धावा घेण्याची संधी इथून मिळत्या. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावर लागत असताना पवन याच्या बॅटमधून निघाल्या 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच पहिले 2 सामने पाहिले तर जिथे गोलंदाजाचा बोलबाला राहिला मात्र या षटकामध्ये पवनना अगदीच चांगली फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. नोमास लँडकडे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी चंद्रक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्याची संधी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचते 14 धावा. 1-4 14 धावा धावफलकावर पहिले षटक इन ऍक्शन मध्ये मिस्टर अजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. अजयवर पवननं या षटकामध्ये हल्ले चढवलेत. पुन्हा एकदा चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही. चांगला चेंडू अजयचा पाहायला मिळतो. षटकारानं सुरुवात झाली. डॉट बॉलनं शेवट या षटकाचा होताना पाहायला मिळाला. तब्बल 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. या ओव्हर ब्रेकमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया संगीत कक्षामध्ये आणि ऐकूया.
दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विजय यावेळेला चेंडूला कट केला जाता. त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी धीमी आणि या ठिकाणी नक्कीच जर आपण पाहिलं विजयला माहीत आहे की आपण पवनला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायला हवी, कारण पजय चांगल्या टचमध्ये पवन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिलाच विजयचा चेंडू जो विजयनं फेस केला तिथं एक धाव काढून त्यानं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. आणि यालाच म्हणतात इंटेलिजंट क्रिकेट. ज्या वेळेला एखादा बॅटर चांगल्या टचमध्ये असतो त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं क्रिकेटच्या मैदानावर खूप गरजेचं असतं आणि तेच काम विजय मैदानाच्या आतमध्ये करतो. ऑन स्ट्राईक जर पहिला बॅटर मिस्टर पवन, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पाहिलं. या वेळेला धीम्या गतीचा हा चेंडू आणि निर्धाव चेंडू. विजयनं यावेळेला पहिलाच हेरलं होतं की पवन अगदीच लेगसाईडच्या दिशेने खेळण्यासाठी सज्ज. चेंडूतील गती त्यांना काढून घेतली, हलक्या हाताने यावेळेला चेंडूला फेकला आणि निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. चला वेदश्री वॉरियर संघाचा आशिष आणि बिरसा ब्रिगेड संघाचा ऋतिक यांना कृपया मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. मागच्या दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जो बाकी आहे यावेळेला स्वर चेंडू वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव. तर ऋतिक या ठिकाणी उपस्थित झाले. ऋतिकला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. 3 विकेट 9 धावा खर्च करत यावेळेला चुकीच्या एंडला फेकी. तर माना या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलमध्ये कनेक्शन होत नाही. या चांगल्या टप्प्यावर विजय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळतो आणि विजयनं या ठिकाणी नक्कीच पवनला शांत ठेवण्याचं काम केलं. जो पवन सुरुवातीला थोडासा घातक ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. महेश तांबडा यांच्या हस्ते आपण मर्दमाचा किताब देतो. तुषार कुर्ले यांच्या कॅमेरामध्ये मर्दमाचा किताब देत असताना आपला ऋतिक आणि या महेश तांबडा सर बंदिस्त होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण लाईव्ह ॲक्शनमध्ये जाऊया. या वडला स्लोअर गतीतला चेंडू पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये तेवढं चांगलं कनेक्शन नाही आहे. फेकी थोडीशी उशिरानं फेकी झाली आणि या त्या कारणानं एक धाव या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतं. या एका धावेनं जर धावफलक पाहिलं तर जाऊन पोचेल 17 या धावसंख्येवर 1717 रन. पहिलं षटक जर पहिलं 14 धावांचं आलं. या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा फक्त येताना आपण पाहिल्यात. 2 धावा बॅटच्या सहाय्यानं, 1 धावा वाईटच्या रूपानं. तब्बल 3 धावा धावफलकावर या षटकामध्ये येताना पाहायला मिळालं. 5 चेंडू आतापर्यंत विजयनं हाताळलेत. विजयचं हे षटक चांगलं राहिले. आता मात्र विजय वर्सेस विजय ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. या वडला चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू 3 धावांचं हे एक अप्रतिम षटक विजयाच्या माध्यमातून हाताळलं जातं. यानंतर होणारा सामना आशिष वॉरियर्स आणि त्याच्यामध्ये रुद्र किंग. आशिष वॉरियर आणि रुद्र किंग दोन्ही संघांनी या टॉसबॉक्समध्ये यायचं. तर मान पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये जाऊया. रोहित याचा पहिला चेंडू स्वर राहिला, वाईट राहिला. एका अतिरिक्त धावेने या ठिकाणी अतिरिक्त चेंडूने या ठिकाणी सुरुवात करत असताना आपण रोहितला पाहतोय. या वडला रनअप मध्ये थोडासा व्यत्यय. पंचच्या माध्यमातून या चेंडूला मृत बॉल म्हणून घोषित केलं जातं, डेड बॉल घोषित केलं जातं. आणि रोहित पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. समोर जर पहिले तर बॅटर पवन. खराब चेंडू, वाईट चेंडू. लॉस ऑफ रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपलं पाहायला मिळतं. वाईट प्लस वाईट 2 सलगचे स्वार चेंडू आपल्याला पाहायला मिळाले.
रोहितच्या माध्यमातून सुरुवात मात्र खराब केला. चांगल्या लाईनवर गोलंदाजी करावी लागणार आहे. त्या लाईनच्या शोधामध्ये गोलंदाज रोहित आपला पाहायला मिळतो. या वेळेला चांगला अप्रतिम चेंडू रोहितच्या अंगावर जर पहिले तर जर्सी क्रमांक 10 अर्थात ज्या जर्सीला खूप मान आहे आपल्या भारत देशामध्ये. ती जर्सी अगदीच परिधान केली होती भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आणि त्याचं 10 क्रमांकाच्या जर्सीमध्ये रोहित आपल्या खेळताना पाहायला मिळते. यावेळेला अगदीच फुलटॉस चेंडू त्यावर पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव येताना पाहायला मिळते. या एकेरीनं धाव पुढे जाताना पाहायला मिळेल. तब्बल 20 धावा 20 रन ऑन द बोर्ड. सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये पवन आणि विजय ही जोडी पाहायला मिळते. या वेळेला ऑफसाईडच्या दिशेने खेळला हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि त्या ठिकाणी पडझड झाली असली तरी मात्र झेल सुटत नाही आणि आपल्या संघासाठी 100% डेलिकेट देत असताना हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान. तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंजर्ड आहे. अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जायचं. टीम उराडा किंग 11 अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जायचं. स्टार्ट ऑफ द मॅच मागच्या चेंडूवर रोहितनं खराब सुरुवात, त्यानंतर एक विकेट आपल्या नावावर करताना आपला पाहायला मिळाला आणि यावेळेला फटका चांगला. चेंडू पुन्हा एकदा निघून येईल आमच्या मुख्य व्यासपीठाला हाय हॅलो हाऊ आर यू विचारणारा, मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा वन बाउन्स चेंडू सीमारेषे पार चौकार. जाऊया पुन्हा एकदा डीजी उमेश यांची. मागच्या चेंडूवर एक अप्रतिम चौकार. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं हा फटका खेळला जातो. स्कोअर रिझन मध्ये त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत. तर इथून प्रेशर टाकता आलं असतं, मात्र दोन्ही बॅटरला कदाचित चांगली कॉलिंग असती तर आणखी एकदा इथून कंप्लीट करता आली असती. मात्र इथून माहिती आहे पवनला की स्ट्राईक आपल्याकडे जास्तीत जास्त ठेवायची आहे आणि त्या कारणानं पवन आपल्याकडे स्ट्राईक ठेवत असताना पाहायला मिळतं. प्रदीपच्या बॅटमधून एक चौकार, त्यानंतर आली हे सिंगल इंडिव्हिज्युअल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश संपादन होताना पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातो सीमारेषे पार. मिड ऑन रिझन मधून चेंडू झाला फरार. येतो 6चा बार. डीजे तर बघा क्षेत्ररक्षकांसाठी जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयांचा कॅश प्राइज येत आहे. अगदीच आपण पाहिलं तर तुषार कुर्ले यांची क्लॅरिटी आहे. ज्यावेळेला चेंडू हवेमध्ये जातो चेंडूवरचं अगदीच निव्या नाव सुद्धा काय क्लॅरिटीनं दिसतं. ही क्लॅरिटी आहे 6 सीटर स्पोर्ट्सची आणि ती क्लॅरिटी आपल्याला यूट्यूब वाईडवर पाहायला मिळतं. आणि का या 6 सीटर स्पोर्ट्सला इतका प्राधान्य दिलं जाते प्रत्येक स्पर्धेमध्ये
त्याच्या हे प्रात्यक्षिक आहे. चेंडूवरचं नाव अगदीच क्लिअरली आपला निविया हे पाहायला मिळतं आणि ही क्लॅरिटी आहे सिक्स सीटर स्पोर्ट्स आणि तुमच्या तुषार कुर्ले याची. या वेळेला अप्रतिमा चेंडू निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. आपण जाऊया पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शन मध्ये. निर्धाव चेंडू गोलंदाजी मार्कवर अजय आपला पाहायला मिळतो. पहिलं षटक मागणं ठरलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आला. षटक क्रमांक 4 वैयक्तिक 2. अजय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला अप्रतिम सम्मारीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रदीप याला थोडंसं शांत ठेवण्याचं काम अजय मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रदीपच्या विरोधामध्ये अजय गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर एक धाव पवननं काढली आणि त्यानंतर अजय 2 चेंडू मागचे स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. दोन्ही निर्धाव चेंडू. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि पंचांचा एक हात उजवीकडे निघत असताना पाहायला मिळतोय. नो बॉल आणि नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. बिमार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नो +2 एकूण 3 धावा या चेंडूवर काउंट केल्या जातील. अजय फ्री हिटचा चेंडू घेऊन यावेळेला प्रदीपसाठी स्वर चेंडू म्हणजे इथून फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर अजय त्याच्या विरोधामध्ये प्रदीप. यावेळेला अजय कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय पाहण्याजोगं ठरणार आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला चेज करतोय. झेल इथे सुटला जातो. या फ्री हिटच्या चेंडूवर एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. प्रत्येक धाव इथून खूप महत्वाची आहे. धावसंख्या 37 37 रन. षटक क्रमांक 4 इन ॲक्शन मध्ये. गोलंदाजी मार्कवर अजय त्याच्या विरोधामध्ये पवन. ज्या पवननं अजयवर हल्ले चढवले होते पहिल्या षटकामध्ये तोच पवन ऑन स्ट्राईक चेंडू. पुन्हा एकदा हवेमध्ये नो मास लँडमध्ये चेंडू पडेल. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का तर यस. आणि या 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतं. या 2 धाव्यानं धावसंख्या 39 39 रन. एकोणचाळीस धावा 39 रन ऑन द बोर्ड लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला लेग साईडच्या दिशेने खेळला हा फटका. वाडा खडकोणा प्रीमियर लीग 2026 पर्वामध्ये ही स्पर्धा. या स्पर्धेतील हा 11वा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. 4 षटका अखेर तब्बल 40 धावा धावफलकावर 10च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये रन्स कलेक्ट केल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज सलामीला आलेला पवन आणि त्याच्या सोबतीनं 1 डाऊनला प्रदीप आपला पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक बॅटर मिस्टर पवन. राजेश बॉलर नेम प्लीज. गोलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. एवढला फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक. या ठिकाणी चेंडू सीमारेषे पार स्टेट डाऊन द ग्राउंड येतोय. WKPL चौकार. डीजे नो चेंडू.
दरम्यान आपण पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज या वेळेला पुढे येऊन अगदीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथं कदाचित सर कव्हर रिजन किंवा लॉंग ऑफ रिजन जर टार्गेट केलं असतं मोठा फटका चांगल्या पद्धतीने येऊ शकला असता. मात्र या चेंडूला लेगसाच्या दिशेने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तर सुरेश हडल सरांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण मानधमाचा किताब देऊया. आशिष जो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता आजच्या दिवसातील सुरेश हडल साहेबांना विनंती करतोय त्यांच्या हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब आशिष याला. सुरेश हडल साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आशिष याला दिला जातो. पहिल्या सामन्यामध्ये काय अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. फक्त 7 धावा खर्च करत 3 विकेट आणि त्याच्या सोबतीनं 14 धावा आपल्या नावावर केल्या होत्या. तोच आशिष पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर सन्मानित केला गेला. तर पुन्हा एकदा आपण लाईव्ह ॲक्शन मध्ये जाऊया आणि या 2 धावा या चेंडूवर येत असताना पाहायला मिळतो. स्ट्राईक मिस्टर प्रदीप या षटकातील जर पहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि इथून पवन नॉन स्ट्राईक एंडला आपला पाहायला मिळतो. ज्यानं चांगली फलंदाजी केला आणि या चेंडूवर पवननं स्ट्राईक घ्यायला हवी होती का? कारण कदाचित पवन जर स्ट्राईकला गेले असते शेवटच्या चेंडूवर कदाचित मोठा फटका येऊ शकला असता. ऑन स्ट्राईक प्रदीप आपला पाहायला मिळतो. आता प्रदीपवरती जबाबदारी आहे की शेवटच्या चेंडूवर एक चौकार किंवा षटकार खेचून मात्र आपल्या धावसंख्येला तब्बल 50च्या पार नेऊन पोचवणं इथून गरजेचं आहे. जरी तर पहिल्या सामन्यामध्ये 35 धावा चेज झाल्या नाही, दुसऱ्या सामन्यामध्ये 50 धावा चेज झालेल्या नाही आहेत, तरी आता मात्र सूर्य थोडासा वरच्या बाजूला आला आणि या धावा चेस होऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त धावा फलकावर लावणं गरजेचं आहे. तर रनआउटच्या रूपानं विकेट येईल आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव घेण्याच्या नादामध्ये अगदीच पवन एक चांगली खेळी करून मात्र बाद होईल. पवनचा जर विचार केला तब्बल 29 धावा त्यांना कुठल्या 19 चेंडूचा खेळ करत असताना एक चांगले इनिंग मात्र आपल्या संघासाठी बिल्ड केली. तब्बल जर पहिल्या धावफलकावर 48 धावा लावल्या गेल्या आणि 49 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये उराडा किंग 11 या संघासमोर पाहायला मिळतं. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. उराडे वॉरियर्स संघानं लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. गरुडा किंग 11 या संघासमोर 49 धावांचं लक्ष आहे. यानंतर होणारा सामना आशिष वॉरियर्स आणि रुद्रा किंग्स. तर निलेश हडल कुठे असतील तर त्यांनी कृपया मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. निलेश हडल जर कुठे असतील तर त्यांनी कृपया मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे.
चल निलेश प्लीज आपण मुख्य मंचावर यायचं. निलेश हडल. Start the match. या फळीला पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि तो निघून येतो. अगदीच आमच्या डीजे उमेश डीजे यांचे स्वागत असत. डीजे हे नजर माझी जाय तुवर नजर माझी जाय प्यार तुवर हाय माझा प्यार तुवर हाय या फळीला बॅटची एज आणि ठिकाण पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर माले विकेट 6वर या ठिकाणी विकेट डाऊन होत असताना पहिला विकेट राजेश इज बॅक टू द डगाबुट. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर रितेशनं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केला आणि विकेट आपल्या नावावर केले. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अजय जाताना पाहायला मिळतो. पुढचा चेंडू रितेशांच्या पुन्हा एकदा उंचावर मारण्यात येण्याचा तिथे कट आणि अतिशय सुरेख असा झेल पकडण्यात यश मिळालेलं आहे. इथे उराडे वॉरियर्स संघाकडून अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण. इथे अजय यांच्या रूपामध्ये खूप मोठा झटका बसलेला आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी वसंत रितेश यांचं अतिशय सुरेख असे षटक म्हणाले. पहिल्याच चेंडूवर 6 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी इथे उराडे वॉरियर्स संघाकडून रितेश यांची गोलंदाजी बघायला भेटते. बघूया षटकातील चौथा चेंडू. जोरदार मारण्याच्या नादात इथे पूर्णपणे बिग निर्धाव चेंडू. अजूनपर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती फक्त 6 धावा आणि इथे पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त अशी धाव भेटेल. आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 7वर. रितेश यांचे अतिशय सुरेख षटक म्हणावे लागेल आणि उंचावर मारला चेंडू इथे विजय चेंडूच्या खाली आणि इथे जेल ड्रॉ. पुन्हा एकदा जीवनदान भेटलेलं आहे आणि एक धाव काही रोखू शकले नाही. धावसंख्या झाली ती 8. पुढचा चेंडू आता मात्र विजय. स्ट्रेट चेंडू मारलेला परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. रितेशाचे अतिशय सुरेख असे षटक
त्यांनी फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केलेले आहेत 6 चेंडूत आणि 2 झटके पण दिलेले आहेत. आणि बघूया एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 3. आकाश आशिष फायटर सॉरी आशिष वॉरियर्स संघाची नावं द्यायची आहेत. त्याच्यानंतर तुमचंच आणि उराडे वॉरियर्स संघाकडून दुसरे षटक घेऊन आलेले आहेत ते विजय मॅन फ्रॉम खडकोना. बघूया पहिला चेंडू विजय टू विजय सामने आणि त्याच्या दिशेने चेंडू ते चेंडू सीमा पार 4 धावाने वर खणखणीत असा चौकार. धावसंख्या झालेली ती 13. पहिल्याच चेंडूवर 4 धावा विजयांच्या बॅटमधून अतिशय सुरेख असा फटका. रितेश यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली. त्याच्यानंतर दुसरे षटक विजय हाताळताना पहिल्याच चेंडूवर मात्र 4 धावा. बघूया दुसरा चेंडू आणि फुलटॉस चेंडू इथे स्टेटच्या दिशेने. बघूया इथे थोडीशी मिसफिल्ड अजय यांच्याकडून परंतु 1 धाव काही रोखू शकले नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. पहिलं 4 आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव. बघूया विजयांचा तिसरा चेंडू. आता मात्र वसंत आणि इथे क्लीन बॉल अतिशय सुरेख गोलंदाजी आणि इथे झटका बसलेला आहे गोरडा किंग 11 संघाला. बघूया अजूनपर्यंत विजयांचं चांगलंसं षटक बघायला भेटलेलं आहे इथे. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन बघूया आणि जोरदार मारण्याच्या नादात इथे पूर्णपणे बीट. निर्धाव चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी विजयांचे. पहिल्याच चेंडूवर मात्र 4 धावा परंतु चांगलासा कमबॅक मानावा लागेल विजयांच्या. आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या नादात चेंडू बीट परंतु चेंडू एकदा पूर्ण दुसरे धावेच्या प्रयत्नात आणि एकच धावेवर समाधान मानावे लागेल आणि 1 झटका. वाईट चेंडू पसंती घातक केला वाईट. बघूया इथे कट केला चेंडू परंतु एकही धाव नाही. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. आता मात्र रोहित डौला मॅन फ्रॉम गेटीचा पाडा.
रुद्रा किंग वर्सेस आशिष वॉरियर्स. टॉस विन साठी यायचंय, आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. महेश तांबडा सर यांनी टॉस विन करून घ्यायचंय. थांबा प्रदीप बॉल किती झाले पंच? 5 बॉल झालेत, 1 चेंडू शिल्लक. पहिला बॉल 4 धावा, त्याच्यानंतर 1, नंतर विकेट, परत डॉट, वाईड, डॉट, परत डॉट. झाले बरोबर. आता मात्र संघाचे तिसरे षटक घेऊन आले ते प्रदीप उराडेवारी आणि जोरदार मारण्याचे नाडीत, परंतु पंचांनी चेंडू वाईट घोषित केलेला आहे. 1 अतिरिक्त सी धाव भेटेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. पहिला चेंडू प्रदीपांचा वाईट चेंडू. आता मात्र दुसऱ्या चेंडूवर बघूया विजय. आशिष वॉरियर्स टॉस विन झालेला आहे. एक धाव पूर्ण, एकच धावेर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाते 18. आता मात्र दुसरा चेंडू प्रदीप यांचा रोहित उंचावर मारले चेंडू. इथे जेल बाद होण्याची शक्यता आणि इथे रितेश यांची मेशफिल्ड. जेल मात्र ड्रॉ झालेला, परंतु 1 धाव काही रोखू शकले नाही. रितेश किरण डोळ्यासमोर आल्यामुळे थोडीशी मिसफिल्ड. आता बघूया विजय मैदानावर हाजीर आणि जोरदार मारण्याच्या नादात इथे विकेट. अतिशय खूप मोठा झटका बसलेला आहे इथे गुरोडा किंग 11 संघाला विजयच्या रूपात. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी त्यांचे बंधू सागर आणि जोरदार मारण्याच्या नादात तिथे डॉट चेंडू, निधाव चेंडू म्हणावा लागेल. तिथे सुरेख गोलंदाजी प्रदीप गुरडा अजूनपर्यंत चांगलीशी गोलंदाजी करताना गोलंदाजी मार्कवर. आणि उंचावर मारल्या चेंडू. इथे जेल बाद होण्याची शक्यता आणि जेल बाद. अतिशय सुरेख जेल पवन यांनी पकडलेला आहे म्हणून पुन्हा एकदा झटका बसलेला आहे इथे गुरोडा 11 संघाला. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी भाईदास जर्सी नंबर 47. बघूया आता मात्र भाईदास आणि ते
पंचांनी वाईट चेंडू घोषित केला आहे. वाईट +1 2 रन्स. अजूनपर्यंत चांगलंसं षटक प्रदीप यांनी हाताळलेला होता, परंतु आता वाईटच्या रूपात आता मात्र रोहित आणि उंचावरून मारलेला चेंडू इथे जेल बाद होण्याची शक्यता आणि इथे अंकुश बेंडगा यांच्याकडून जेल मिस झालेला आहे आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. माझे आयटमचा वाजव बाजा कडक हाय लग्नियाचे आयटमचा वाजव बाजा कडक अरे वाजव बाजा कडक अथर्नाच वाजा कडक वाजव बाजा कडक अथर्नाच वाजा कडक. आता मात्र रितेश उराडे वैयक्तिक दुसरे षटक आणि फुलटॉस चेंडू आणि इथे खणखणीत असा चौकार 4 धावेने भर. पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा रोहित. बघूया उंचावर मारलेला चेंडू इथे जेल होण्याची शक्यता, परंतु मिसफिल्ड. पवन यांच्याकडून सहजसा मिसफिल्ड होत नाही, परंतु किरणामुळे गया तास. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कट केला चेंडू. एकच धावावर समाधान मानावं लागेल. 29 धावसंख्या झाली ते 29. काही चेंडू शिल्लक आणि इथे निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी. रितेश यांनी पहिले षटक पण अतिशय सुरेख फेकलेला. आता वैयक्तिक दुसरे षटक. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. चौथा चेंडू स्टेटच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट केला चेंडू. इथे 1 धाव. 1 धावेने वाढ. धावसंख्या झाली 30. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. इथे 6 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. गुरोडा 11 संघाला जिंकायचे असेल तर षटकार आणि चौकारांची गरज. इथे आता जे असेल ते रोहित आणि भाईदास यांच्यावरच. रामदास मॅन फ्रॉम गेटीचा पडा. उंचावर मारल्या चेंडू. इथे विजय आणि अतिशय सुरेख जेल विजय यांच्याकडून. पहिला जेल मिस झालेला, परंतु दुसरा जेल अतिशय सुरेख टिपलेला आहे विजय यांनी. आणि इथे गुरोडा 11 संघाला पुन्हा एकदा झटका बसलेला आहे भाईदास यांच्या रूपात. आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा आकाश मॅन फ्रॉम गेटीचा पाडा.
आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता इथे गुरोडा 11 संघाला. रामदास यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट काढलेली आहे. आता दुसरा चेंडू समोर आकाश आहाडी. आणि जोरदार मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर विकेट आणि दुसरा निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी इथे रामदास यांच्याकडून बघायला भेटते. आता मात्र तिसरा चेंडू जिंकायचे असेल तर ह्या चेंडूवर 6 किंवा 4 धावा आल्याच पाहिजेत. आणि 4 मारल्या चेंडू आणि इथे चांगलेचे क्षेत्ररक्षण विजय यांच्याकडून 1च धावेर समाधान मानावे लागेल. आता रोहित पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित आणि इथे रनअप मध्ये थोडीशी मिस्टेक रामदास कडून. आणि फुलटॉस चेंडू इथे जेल होण्याची शक्यता पुन्हा एकदा. आता मात्र टिपलेला आहे जेल अंकुश बेंडका यांनी. तिचे सुरेख जेल पकडलेला आहे. झटका बसलेला आहे तर रोहित याच्या रूपात तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी अक्षय. गाई करा जरा अक्षय. मग आता मात्र 4 चेंडू टाकून झालेले आहेत. सेकंड लास्ट चेंडू. जोरदार मारण्याचे नादात ते कट परंतु निर्धाव चेंडू. आता मात्र ह्या सामन्यातला शेवटचा चेंडू. इथे शेवटचा चेंडू इथे 4 धावा अर्जित केलेल्या आहेत अक्षय यांनी. खणखणीत असा चौकार. चार नाही 1च धाव. सॉरी डॉट चेंडू. प्रल्हाद मेरे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे. प्रल्हाद मेरे